नमस्कार मित्रांनो, इस्लामिक कॅलेंडरनुसार शाबान महिन्याची 15वी रात्र म्हणजे शब-ए-बारात. या रात्रीला मुक्तीची रात्र किंवा नशिबाची रात्र असेही म्हटले जाते. पण ही रात्र एवढी महत्त्वाची का आहे? या रात्री नेमकं काय केले जाते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत. शब-ए-बारात हा शब्द 2 शब्दांनी बनला आहे. शब म्हणजे रात्र आणि बारात म्हणजे सुटका आणि क्षमा. मुस्लिम बांधवांसाठी ही रात्र आत्मचिंतनाची आणि ईश्वराकडे प्रार्थना करण्याची असते. असे मानले जाते की या रात्री अल्लाह आगामी वर्षासाठी प्रत्येक व्यक्तीचे नशीब आणि त्याचे आयुष्य आणि त्याला मिळणारे अन्न रिझक ठरवतो. म्हणूनच अनेक लोक या रात्री जागे राहून आपल्या चांगल्या भविष्यासाठी आणि पापांच्या क्षमेसाठी अल्लाहकडे प्रार्थना करतात. या रात्रीच्या काही खास परंपरा आहेत. इबादत, प्रार्थना. लोक रात्रभर जागून कुराण पठण करतात आणि विशेष नवाफिल नमाज अदा करतात. क्षमा मागणे. आपल्या हातून कळत नकळत झालेल्या चुकांसाठी देवांची माफी मागितली जाते. मृतांची आठवण. या रात्री अनेक जण कब्रस्तानमध्ये स्मशानभूमीत जाऊन आपल्या पूर्वजांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतात. दानधर्म. गरिबांना अन्न आणि पैसे दान करण्यावर विशेष भर दिला जातो. भारतासह अनेक देशांमध्ये या दिवशी गोड पदार्थ विशेषतः हलवा बनवण्याची परंपरा आहे. हा हलवा नातेवाईक आणि गरीब लोकांमध्ये वाटला जातो, ज्यामुळे समाजात आनंद आणि एकोपा वाढतो. या रात्री आध्यात्मिक लाभ मिळवण्यासाठी खालील उपाय आणि कृती केल्या जातात. 1. क्षमेची प्रार्थना, तौबा. या रात्रीचा मुख्य उद्देश पापांची माफी मागणे हा आहे. उपाय: रात्री शांत ठिकाणी बसून मनापासून आपल्या चुकांची कबुली द्या आणि भविष्यात त्या न करण्याची शपथ घ्या. याला इबादत-ए-तौबा म्हणतात. 2. नफल नमाज, विशेष प्रार्थना. अनेक लोक या रात्री नफल ऐच्छिक नमाज पठण करतात. उपाय: विशेषतः सलात व तस्बीह नमाज वाचली जाते. तसेच प्रत्येक रकातमध्ये सुरा इखलास कुराणाचा अध्याय वाचून नमाज अदा करणे पुण्यकारक मानले जाते. 3. कुराण पठण. उपाय: या रात्री कुराणाचे वाचन करणे, विशेषतः सुरा यासीन वाचणे खूप महत्त्वाचे मानले जाते. यामुळे घरात बरकत येते आणि मानसिक शांतता मिळते असे मानले जाते. 4. मृतांसाठी प्रार्थना, इसाले सवाब. उपाय: आपल्या घरातील जे पूर्वज आता हयात नाहीत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्या नावाने गरिबांना अन्नदान करा आणि कब्रस्तानमध्ये जाऊन त्यांच्या आत्म्यासाठी फातिहा वाचा. 5. अन्नदान आणि दानधर्म. उपाय: या दिवशी गरिबांना आणि गरजू व्यक्तींना भोजन देणे हा एक मोठा उपाय आहे. श्रद्धेनुसार दान केल्याने घरातील अडचणी दूर होतात आणि नशिबात वृद्धी होते. तर मित्रांनो, शब-ए-बारात ही केवळ रात्र नाही तर एक संधी आहे आपल्या चुका सुधारण्याची आणि एका नवीन सकारात्मक आयुष्याची सुरुवात करण्याची. ही रात्र आपल्याला शिकवते की पश्चाताप आणि क्षमा यातून मनाला खरी शांती मिळते. तुम्हा सर्वांना शब-ए-बारातच्या खूप खूप शुभेच्छा. अल्लाह तुमच्या सर्व प्रार्थना स्वीकारो आणि तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या रात्रीचे महत्त्व समजेल. आणि अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची या रात्रीबद्दल काय मत आहे किंवा तुम्ही ही रात्र कशी साजरी करणार आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.